नमस्कार, मी श्वेता. स्वामी अनुभूती या आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. स्वामी अनुभूतीमध्ये बऱ्याच वेळेला मी तुमच्यासाठी सेवा किंवा स्वामींची प्रचिती किंवा स्वामींनी आपल्या आयुष्यामध्ये बदल घडावे त्यासाठी कोणत्या सेवा केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टींची माहिती देत असते. तर आजही मी असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अशीच एक सुंदर माहिती जी आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये कशी उपयोगी पडेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या माहिती मिळतील आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये बदल घडेल. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे पैसा. पैसा इम्पॉर्टंट का आहे तर पैशामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात. जर आयुष्यात पैसाच नसेल तर आपल्याला काहीही करता येणार नाही. त्यामुळं जितकं महत्त्व आपण माणसांना देतो तितकाच महत्त्वाचा पैसा सुद्धा आहे. कारण आपण पैशांसाठी रात्रंदिवस कष्ट करतो, 8-8 तास राबून नोकऱ्या करतो, शिवाय बिझनेस करतो. वेगवेगळे वे असतात आपले, पण आपण सगळ्यांचं जे मूळ ध्येय असतं तो असतो पैसा. पैसा कमवण्यासाठी आपण शिक्षण घेतो, चांगल्या नोकरीला लागतो किंवा चांगला बिझनेस करतो आणि पैसा कमवतो. तर या पैशाला जेव्हा आपण घरात आणतो त्यावेळेस त्याला योग्य ती रिस्पेक्ट देतो का, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पैसा सगळेच कमवतात. 3 प्रकारच्या लोकांच्या फॅमिलीमध्ये, म्हणजे एक मिडल क्लास असते, एक रिच क्लास असतो आणि एक लोअर क्लास असतो. अशा प्रत्येकाच्या घरामध्ये पैसा येतो, पण तो योग्य प्रेमाने किंवा योग्य पद्धतीने मॅनेज होतो का, किंवा पैसा येतो पण तो टिकतो का, या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आज मी तुम्हाला या भागामध्ये पैसा आल्यानंतर त्याची योग्य रिस्पेक्ट कशा पद्धतीने ठेवायची आहे हे सांगणार आहे. बघा, पैसा जेव्हा आपल्या घरात येतो त्यावेळेस मग कुणाचा पगार असतो किंवा बिझनेसचं इन्कम असतं किंवा आणखीन ज्या कुठल्या वेने आपण काम करत असतो त्या पद्धतीने आपल्याकडे पैसा येतो. मग हा पैसा आल्यानंतर आपण काय करतो? जेव्हा आपल्याकडे पैसा येतो आणि आपण तो बँकेमध्ये ठेवलेला असतो, आपण बऱ्याच वेळेला त्यातली कॅश काढत नाही. आणि आता मोस्ट ऑफ द जे व्यवहार आहेत ते गुगल पे किंवा फोन पेने होतात. मोठे मोठे ट्रान्झॅक्शन किंवा छोटे छोटे ट्रान्झॅक्शन आपण गुगल पे, फोन पे वापरून करतो. त्यामुळे काय झाले तर पैशाला हाताळायची सवय आपल्याला राहिलेली नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, जे मोठे ट्रान्झॅक्शन आहे ते तुम्ही गुगल पे किंवा फोन पेने करा. पण जे छोटे छोटे ट्रान्झॅक्शन म्हणजे भाजी घेणे, दूध घेणे किंवा आणखी छोट्या मोठ्या गोष्टी आपण खरेदी करत असतो, या छोट्या मोठ्या गोष्टी घेताना आपण पैसा हा कॅशमध्ये द्यायचा आहे. म्हणजे काय होईल, पैसा देणं आणि पैसा घेणं म्हणजे जो पैशांचा स्पर्श आहे तो आपल्याला जाणवेल. आणि पैसा देतानाचे भाव आणि पैसा घेतानाचे भाव हे दोन्हीही याची देवाणघेवाण होऊन त्या पैशाबद्दलचं एक नातं किंवा त्या पैशाबद्दलचं एक स्पर्श तुमच्या मनामध्ये साठून राहील. जेव्हा तुम्ही कुणाला पैसा देताय तेव्हा देताना हळहळ न करता हा पैसा माझ्याकडे पुन्हा येताना मल्टिप्लाय होऊन येणार आहे किंवा वाढवून येणार आहे, आणि येताना हा पैसा माझ्याकडे वाढून आलेला आहे किंवा मल्टिप्लाय होऊन आलेला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. मग बघा, तुमच्यामधली आकर्षण पॉवर खूप जास्त वाढेल आणि पैशाबद्दलचा रिस्पेक्ट तुमच्या मनामध्ये तयार होईल. पैशाबद्दलचं आकर्षण निर्माण होईल आणि पैसा आकर्षित करणं ही खूप मोठी शक्ती आहे. जेव्हा आपण एखादा पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करतो आपल्या आयुष्यामध्ये त्याच पद्धतीने बदल घडायला सुरुवात होते. जर तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार कराल त्यावेळेस तुमचे जे अडचणी आहेत ते ऑटोमॅटिक दूर होतील आणि तुम्हाला मार्ग मिळत जाईल. तो वे तुम्हाला मिळेल जो सक्सेसला जाणार आहे, जिथे तुमची ग्रोथ होणार आहे. पण जर तुम्ही सतत हाच विचार करत राहिले की मला एवढं कर्ज आहे, मी खूप कर्जबाजारी झालो आहे, माझी परिस्थिती सुधारतच नाहीये, असे जर विचार करत राहिला तर तुमचं जे माइंड आहे, तुमचं जे सबकॉन्शियस माइंड किंवा अवचेतन मन आहे त्याला
प्रोग्रामिंग व्हायला वेळ नाही लागणार. तर निगेटिव्ह पद्धतीने प्रोग्रामिंग होणार आणि त्याच पद्धतीने बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडत जाणार. बघा, पूर्वीचे लोक म्हणायचे वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. म्हणजेच आपण एखादी गोष्ट बोलतो तर तू नीट बोल किंवा तू योग्य चांगलं बोल म्हणजे वास्तू तथास्तू म्हणते, असं पूर्वीचे लोक म्हणायचे. याचाच अर्थ आपण जेव्हा हे पॉझिटिव्ह बोलत असतो तेव्हा घराची वास्तू किंवा आपल्या मनाचा जे सबकॉन्शियस माइंड असतं ते किंवा निसर्ग हा आपल्याला पॉझिटिव्हली साथ देतो. तर हा प्रयोग किंवा या टिप्स नक्कीच वापरून बघा, तुमची ग्रोथ नक्कीच होईल. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा. आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. असाच एक सुंदर व्हिडिओ पुन्हा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.